इथे मुख्यमंत्री मनात, सॉरी बकुळा मॅडम, पण ह्यो सर्जेराव ह्या येळेला कसलीच रिस्क घेणार नाही आणि सर्जेरावांनी हातातील विस्कीचा ग्लास तोंडाला लावला. स्थळ ठाकूर पॅलेस. इथे देवाई निघून गेल्यावर ठाकूर पॅलेसमध्ये खळबळ माजली होती. विरजाचं अपहरण झाल्याची खबर रात्रीच पॅलेसमध्ये येऊन धडकली होती. आता काहीतरी भयंकर होणार ह्याचा अंदाज सगळ्यांनाच आला होता. एक अनामिकशी भीती त्या सगळ्यांच्या उरी दाटली, जी त्यांच्या प्रत्येक वागण्या बोलण्यातून पदोपदी जाणवत होती. पूर्ण पॅलेस एका वेगळ्याच भयाच्या सावटाखाली वावरत होता. भय, धक्का, दहशत, पुढे काय होईल ह्याची अनिश्चितता, भविष्याची काळजी, ह्या सगळ्या भावनांचं संमिश्र मिश्रण प्रत्येकाच्या ओढलेल्या मनावर, चेहऱ्यावर दिसून येत होतं. अगदी टाचणी पडेल इतकी शांतता पसरली होती त्या राजवाड्यात. कोणीच घाबरून बोलायला तयार होईना. त्या भयानक शांततेत आपलाच आवाजाची त्यांना भीती वाटू लागली होती. आपलाच आवाज आपला शत्रू वाटू लागला होता. गप्प राहणं आणि एकदम गप्प राहणं ही एकच गोष्ट त्यांच्या त्या भयभीत मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करत होती. किती मोठा गैरसमज. सुरक्षित आणि आता ते कधीच नाही ज्याच्यामुळे आजपर्यंत ते सुरक्षित होते, सन्मानित होते, ऐशोआरामाचं जीवन जगत होते. त्या सम्राटालाच, स्वतः तप्त उन्हाचे तडाखे खात त्या सगळ्यांना मात्र सुखाची सावली देणाऱ्या त्या विशाल वटवृक्षालाच तर त्यांनी बर्बाद करून सोडलं. मग आता कसली सुरक्षितता आणि कसलं बांधील कर्तव्य त्यांच्याप्रती. देवाय ठाकूर, आता तुमचं काहीच देणं लागत नाही. समजलं काय मूर्खांनो? संपलं, सगळं संपलं. सगळे नातेसंबंध, सगळी कर्तव्ये, सगळं प्रेम, जे तो एवढी वर्ष खरं मानून काळजाशी बाळगून ती जी कचकट्याची नाती जपत आला होता, ज्यांच्यासाठी एकटा जडून सगळं करत होता, ती सगळी खोटी नाती, ते सगळं खोटं प्रेम, सगळं संपलं, समाप्त, फिनिश्ड. आणि ह्याची थोडीफार जाणीव पॅलेसमध्ये असलेल्या त्या सगळ्यांनाच झाली होती. खास करून ठाकूरांना, म्हणून तर त्यांचे धाबे दणाणले होते. दुसऱ्या दिवशी देवायला असं पॅलेसच्या गेटसमोर धुळीस मिळालेलं बघून त्यांना खूप वाईटही वाटलं. असा पार उद्ध्वस्त तुटलेला देवाई ठाकूर ते पहिल्यांदाच बघत होते. आधीही विरजा जेव्हा त्याच्यापासून दूर झाली होती तेव्हाही तो असाच तुटलेला होता. तेव्हा झालेलं तांडव, तो राजवाडा, ते सगळेजण अजून विसरले नव्हते. आणि आता तर ह्यावेळी झालेला प्रकार त्याच्यापेक्षाही खूप भयंकर होता. मग आता देवाई काय करेल? काय शिक्षा देईल स्वतःच्याच परिवाराला? कोणाचं रक्त सांडेल? चिंताक्रांत झालेले आबासाहेबांना आता ह्याचीच भीती होती. आनंदीनंतर आता कोणाचा नंबर? त्यांची मुलगी किंजल की लहान बहीण अहिल्या? मनाला थोडी शांतता नव्हती की रात्रभर झोप नव्हती. त्याचमुळे ते आपल्या खोलीत कधीपासून नुसत्या एडझाऱ्या घालत होते. जीजी आणि राजीव रात्रीच घरी परतले होते. आता विरजाचं तिथं नाही आहे म्हटल्यावर ते तरी तिथे राहून काय करणार होते? तसं पण जीजीचं काम तर झालं होतं. विरजाचं अपहरण झाल्यामुळे त्यांच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आपोआप सोप्या झाल्या होत्या. आपोआप संशयाची सुई दुसरीकडे वळली गेली होती आणि विरजा नावाचा नको असलेला काटाही ठाकूरांच्या कुटुंबातून दूर झाला होता. डॉक्टरांना तिने आजपर्यंत एवढे पैसे चारत आली होती की ते तिच्या विरुद्ध ब्र काढण्याचीही सुतराम शक्यता नव्हती. फक्त तो मेन डॉक्टर, तो कुठे गायब झाला हे तिला कळत नव्हतं. काहीशी निर्धास्त होऊनच जीजी काळजीने ग्रस्त असलेल्या राजीव बरोबर काल मध्यरात्रीच पॅलेसमध्ये परतली होती. पण इथेच तर ती जीजी चुकली. आपलं रहस्य कोणालाच कळणार नाही ह्या भाबड्या निश्चितेत असलेल्या तिचं नाव तर देवायला आधीच कळलं होतं. स्थळ ठाकूर पॅलेस. वेळ सकाळी 7:30ची. आज का कोणास ठाऊक जीजींना देवघरात पाऊल टाकताना सुद्धा खूप भीती वाटत होती. पाऊल पुढे सरकतच नव्हतं. तो परातीत ठेवलेला नारायण सुद्धा तिच्याकडे रागाने बघत होता. का रागावू नये त्याने? त्या शिशुपालाचे पण 100 अपराध भरल्यावर आपल्या करंगळीतल्या सुदर्शन चक्राने त्याचा वध केला होता. मग आता कसली वाट बघत होता तो विश्वेश्वर? अजून ह्या ठाकूरांच्या पापांचा घडा भरलाच नाही का? जीजी घाबरून उंबरठ्यावरच थांबल्या. हिंमत नाही झाली त्यांची एवढं पाप करून त्या पवित्र वास्तूत पाऊल टाकण्याची. अंग नुसतं भीतीने थरथर कापत होतं. देवारातल्या देवांच्या तेजाने त्या पाठीमागे सरकल्या. सरकत सरकत एकदम मागे गेल्या आणि पाठीमागून येणाऱ्या मेढला धडकल्या.
जोरात किंकाळीच निघाली त्यांच्या तोंडून. त्या आवाजाने मेड पण घाबरली. जिजींचं अंग तर घामाने नुसतं ओलचिंब झालं होतं. मेड आपल्याकडून मालकीनबाईंना धक्का लागल्यामुळे स्वतः जास्त घाबरली होती. आता ओरडा पडतो की काय असं तिला वाटलं आणि ती घाबरतच बोलली, सॉरी, ते ॲक्च्युली कळलं नाही तुम्ही मागे येत होता असं. सॉरी परत एकदा. आणि जीजी साहेब, ते आबासाहेबांनी तुम्हाला बोलावलं आहे. इथे जीजी पण अजून धक्क्यातच होत्या. ते म्हणतात ना, तुम्ही तुमचं पाप जगापासून लपवू शकतात, पण स्वतःच्या आत्म्यापासून कसं लपवणार? तो तर जाब विचारणारच ना. त्यांची तीच भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. ठीक आहे. एवढंच बोलून जीजी थरथर कापत बाहेर गार्डनच्या दिशेने जाऊ लागल्या. तसे मेडने त्यांना थांबवलं. मेड, ते जीजी साहेब, ते सर त्यांच्या बेडरूममध्ये आहेत. तिथेच बोलावलंय तुम्हाला. मम्मी, मी तिथेच जात होती. जीजी थोड्याशा गडबडत, थोड्याशा घाबरत बोलल्या. ती मेड पण विचारात पडली. देवघरात यांनी असं काय बघितलं की ह्या एवढ्या घाबरल्या? तिने देवघरात हळूच वाकून बघितलं तर देवघरातल्या देवांपुढे लावलेल्या निरांजनातील ज्योत आज जरा जास्तच प्रखरपणे जळताना तिला दिसली. थोड्याशा संतप्त भाव असलेल्या त्या देवांना तिने घाबरून तसेच लांबूनच वाकून नमस्कार करून ती मागे फिरली. स्थळ आबासाहेबांची बेडरूम. वेळ अर्ध्या तासानंतरची. जीजी लिफ्ट पकडून वरती आल्या तरी त्यांची दमछाक झाली होती. ऊर नुसता भरून आला होता वर खाली झालेल्या श्वासांनी. आबा आपल्या छोट्या बहिणीला बघतच बसला. नऊवारी नेसलेली एक मध्यमवयीन शांत स्वभावाची प्रेमळ स्त्री. मायेचा नुसता झरा. कधी तर त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटायचं. ठाकूर नावाच्या उग्र अग्निहोत्रात हे शांत नाजूक प्रेमळ कमळ कसं उमललं? तिला कधीच कोणी कुणावर साधा आवाजवर चढून बोलतानाही ऐकलं नव्हतं आजतागायत. स्वतः तो लहानपणापासून आपल्या बहिणीला बघत आला होता, जिने कधीच कोणालाच चुकूनही कधी एवढीशी इजा केली नव्हती. लहानपणी शेजारच्या घरातील राघू मेला होता तर हिने रडून रडून सारं आकाश पातळ एक केलं होतं. जेवण सोडून दिलं होतं. ती आपली नाजूक कोमल हृदयाची सख्खी बहीण आपल्याच परिवाराविरुद्ध एवढं मोठं पाऊल कशी उचलू शकते? जिला दुनियादारीचे साधे व्यवहार कळत नाही, ती एवढं मोठं षडयंत्र कसं रचू शकते? वरतून ते एवढी वर्ष गुप्त ठेवण्यातही यशस्वी झाली. ही नक्की आपल्यासमोर उभी आहे, ती खरंच आपली अहिल्या आहे का, असा प्रश्न आबासाहेबांना पडला होता. काल जिथे देवाय आपल्या लहान बहिणीला किंजलला घेऊन भावनांच्या वादळात उद्ध्वस्त झाला होता, आज त्याच नात्यांच्या पातळ सीमारेषेवर देवाय ठाकूर उभा होता आपल्या लहान बहीण अहिलेला घेऊन. आबासाहेबांनी समोर पडलेल्या लॅपटॉपकडे बघितलं. लॅपटॉपवर कुठल्या तरी बँकेच्या अकाउंटचे डिटेल्स होते. तेच अकाउंट ज्याचं कार्ड त्यांनी स्वतः त्यांच्याच हाताने खूप वर्षांपूर्वीच आपल्या लहान बहिणीला दिलं होतं. आपल्या उमेदीच्या काळात कार्तिक ठाकूरने बऱ्याच पटणाऱ्या न पटणाऱ्या गोष्टी करून बराच काळा पैसा जमा केला होता आणि सरकारच्या नजरेपासून वाचवण्यासाठी तो परदेशी अशा बँकेत ठेवला होता, जिचा कुठलाच ऑफिशियल रेकॉर्ड नव्हता आणि त्याचंच ते कार्ड होतं. फक्त पैसे ट्रान्सफर करण्यासाठी त्याचा वापर होता. कॉलेजमध्ये असताना जीजी एका मुलाच्या प्रेमात पडल्या. वाटलं सुखी संसार होईल, पण तो मुलगा पुढे अपघातात गेला. प्रेमात पडून चूक करून बसलेल्या गर्भवती जीजी नाही गर्भपातास तयार होत्या, नाही दुसरं लग्न करण्यास. ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्या आठवणीतच मरेन, पण दुसरं लग्न करणार नाही. आणि आमचं बाळ, माझ्या सुमितची ही शेवटची खूण, आमच्या प्रेमाची निशाणी ही मरू देणार नाही. माझं बाळ आहे ते दादा, कसं मारू मी त्याला? माझ्या हाडामासांचा गोळा, मी नाही जाऊ देणार दादा त्याला माझ्यापासून दूर. माझं बाळ जगू दे दादा, मला माझ्या बाळापासून दूर नको करू. माझं बाळ जगू दे. जीजी अक्षरशः कार्तिक ठाकूरच्या दोन्ही पायात पडून आपल्या बाळासाठी जीवनदान मागत होती. कार्तिकचंही आपल्या बहिणीवर खूप प्रेम होतं. माहीत होतं तिची ह्यात काही चूक नाही, पण हा पांढरपेशा सभ्य समाज, त्याचं काय? ज्या ठिकाणी देवाईसाठी किंजल होती त्याच ठिकाणी जीजी होती कार्तिकसाठी, त्याची प्रिन्सेस, त्याची डॉल सिस्टर. एवलीशी गोऱ्या गोऱ्या गोबऱ्या गालाची, निळ्या निळ्या डोळ्यांची. देवाई नेहमीच विचारायचा, माझे डोळे गर्द घारे, मग प्रिन्सेसचे डोळे निळे का? याचं उत्तर कार्तिक ठाकूर कधीच आपल्या मुलाला देऊ शकले नाहीत. ते जीजींच्या निळ्या डोळ्यांकडे बघायचे आणि गप्प बसायचे.
कार्तिक ठाकूरने जर मान्य केलं तरी हा सभ्य समाज मान्य करणार नव्हता. जिजींचं कुमारी माता पण. ते कितीही श्रीमंत असले तरी जिजींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेच गेले असते पाठीमागून. आणि एक भाऊ म्हणून त्यांनी ते कसं सहन केलं असतं की आपल्या बहिणीच्या अब्रूचे कोणी धिंदवडे काढावे. इथे राजीव अभ्यासात एवढा हुशार नव्हता, त्यातून त्याची पोरींची लपडी फार, त्यामुळे तो वाया जाऊ नये म्हणून आबांनी त्याचं लग्न अगदी लवकरच स्वभावाने थोड्याशा शिस्तप्रिय असलेल्या आपल्याच ओळखीतील मित्राची बहीण आनंदीशी लावून दिलं. अपेक्षेप्रमाणे राजीव खरंच सुधारला आणि आनंदीच्या प्रेमात संसाराच्या योग्य वाटेला लागला. आनंदी राजीव आणि लहानग्या ध्रुवला काही दिवसांसाठी आपल्या माहेरी घेऊन गेली होती. ही संधी साधून कार्तिकने 2-2.5 महिन्याच्या गर्भवती अहिलेला अनुबरोबर दूर एका ओळखीच्या ठिकाणी पाठवलं. 9 महिने पूर्ण होताच अहिल्याने एका सुंदरशा नक्षत्रासारख्या राजकुमारीला जन्म दिला. सगळ्यांना अनुज गरोदर आहे असं सांगून आपल्या बहिणीच्या मुलीला स्वतःचं नाव दिलं. अगदी राजीव आनंदीलाही कळू दिलं नाही. किंजल कार्तिक ठाकूर द प्रिन्सेस. देवाची लाडकी, गोऱ्या गोऱ्या गोबऱ्या गालाची, निळ्या गर्द डोळ्यांची सुंदरशी ब्युटिफुल प्रिन्सेस असं तर अनुने कधी जाणू दिलं नसतं. पण आनंदी पुढे मागे जाऊन आपल्या बहिणीला आपल्याच घरात राहिलेली आश्रित समजू नये म्हणून कार्तिक ठाकूरने खूप सारी प्रॉपर्टी, खूप सारा पैसा बहिणीच्या नावावर आधीपासूनच जमा केला होता. त्यामध्येच ते गुप्त बँक अकाउंट होतं, ज्याचं कार्ड त्यांनी पुढे काही वर्षांनी आपल्या बहिणीला सोपवलं होतं. त्याचे डिटेल्स ना राजीवला माहीत होते ना देवायला. कोणी चुकून पण तिला पैशांवरून काही बोलू नये म्हणून कार्तिकनेच ती सगळी गुप्तता पाळली होती. आणि आज विरजावर झालेले लागोपाठ 2 हमले बघून कार्तिक ठाकूरच्या मनात काही संशय घुळू लागला. त्याने आपल्या जुन्या कनेक्शनला सांगून त्या अकाउंटचे मागचे सगळेच डिटेल्स मागून घेतले. गेल्या 4 वर्षात 300, 400 कोटींचे व्यवहार सोडून एक पैशाचाही व्यवहार कधी इथे तिथे झाला नव्हता. ती 4 वर्ष सोडून कधीच कुठेच कसलाही पैसा वापरला गेला नाही. गेल्या 4 वर्षातले व्यवहार, तोही शेकडो कोटीत, म्हणजे नेमकी विरजा जोशी जेलमध्ये असतानाचे व्यवहार. जेव्हा कार्तिक ठाकूरला ह्या सगळ्या गोष्टींची आपापसात लिंक लागली तेव्हा त्याचं काळीजच खाली बसून गेलं. किंजलवर झालेला अत्याचार, त्याला विरजाचं जबाबदार असणं, विरजाच्या अंगावरच्या त्या जखमा, ते काळे निळे व्रण आणि काल झालेलं विरजाचं अपहरण, सगळ्या गोष्टी जुळवायला त्याला वेळ नाही लागला. की ह्या मागचा सूत्रधार कोण? जिजी? कार्तिक ठाकूर मुळापासून हादरला. आपली बहीण, आपली मुलगी हे सगळं करू शकते हे राहूनही त्याला खरं वाटत नव्हतं. नक्कीच हे खोटं आहे, नक्कीच हे खोटं आहे. जिजी आणि बच्चा असं करू शकत नाही. किंजल, माझं पिल्लू, ते तर किती लहान आहे, ती इतकी मोठं षडयंत्र रचूच शकत नाही. पण त्याच्या ह्या अशुभ शंकांचं प्रमाण तर स्वतः त्याच्यासमोरच होतं. जिजींकडे बघत तो स्वतःशीच विश्वास बसत नसल्यासारखा सारखा नकारार्थी मान हलवत होता. प्रचंड धक्का बसलेल्या त्याला राहून एका गोष्टीचं वाईट वाटत होतं की एक बाप आणि एक भाऊ म्हणून तो कुठे चुकला. त्याला काय नाही सांगण्यात आलं सत्य. किंजलला आणि अहिलेलाही त्याने कधी स्वतःच्या पोटच्या लेकरापेक्षा कमी मानलं नाही. उलट पक्षी त्याने आणि देवाईनेही जास्तच केलं त्यांच्यासाठी. मग त्याला न सांगता त्या दोघींनी हे एवढं सगळं कुंभाड रचलंच कसं? कार्तिक ठाकूरने भरल्या डोळ्यांनी आपल्या लहान बहिणीकडे एकदा बघितलं आणि विचारलं, सोना, आपली प्रिन्सेस कधीपासून शुद्धीवर होती? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष की 4? जिजींच्या डोळ्यातलं पाणी भीतीने थरथरलं. 4. तसा जिजींच्या उत्तराने कार्तिक ठाकूर हादरला. 4? आपली किंजल, आपलं बच्चू कधी ब्रेन डेड नव्हतीच? कार्तिक ठाकूरला त्याच्या पुढे सगळं विश्व गरगरते असं वाटू लागलं. ह्या वयात त्याला आपल्या लोकांकडूनच एवढे धक्के बसत होते. मग देवायला जेव्हा कळेल तेव्हा त्याच्यावर काय बितेल? आधी आनंदी, मग किंजल, आता जिजी, पुढचा कोण? आबासाहेब धक्क्याने खालीच कोसळू लागले तसा दारावर कडी वाजल्याचा आवाज आला. दरवाजावर राजीव, आनंदी, ध्रुव होते. त्या सगळ्यांनी जिजी आणि आबासाहेबांमधलं झालेलं सगळं बोलणं ऐकलं होतं. त्यांना सुद्धा प्रचंड मानसिक धक्का बसला होता. ते सगळे शॉकमध्येच होते. हे आपण आता नक्की काय ऐकलं त्यांनाच कळेना. धडधडत्या काळजाबरोबर ओठातले शब्द पण जणू गोठून गेले होते.
सगळं समजण्या उमजण्या व्यक्त करण्याच्या पलीकडे गेले होते. ते जागच्या जागी थिजून जाणं म्हणजे काय ह्याचा ते अनुभव घेत होते. पॅलेसमध्ये सध्या ज्या सगळ्या भयंकर घडामोडी होत होत्या त्याने ते सगळेच टेन्शनमध्ये होते. कोणाशी बोलावं, ह्या संकटातून पुढचा मार्ग कसा काढावा, आपल्या घरादाराचं पुढचं भविष्य काय, काहीच कळत नव्हतं. आता तेच काय ते ठरवायला राजीव, आनंदी आणि ध्रुव आबासाहेबांच्या बेडरूममध्ये आले होते. नेमकं त्याच वेळी जीजी आणि आबासाहेबांचं बोलणं चालू होतं. स्वतःच्याच पापांच्या ओझ्याने घाबरलेली जीजी आबांच्या बेडरूममध्ये शिरताना अनावधानाने पाठीमागून दरवाजा बंद करायची विसरून गेली आणि नेमक्या त्या अर्धवट उघड्या दाराच्या फटीतून त्या तिघांनी जीजी आणि आबासाहेबांमधलं सगळं बोलणं ऐकलं होतं. अंगावर जणू वीजच कोसळली असावी इतका मोठा झटका बसला. सगळ्या संवेदना जशा बोथटच झाल्या होत्या. संपूर्ण घर डोळ्यांभोवती गरगर फिरतंय असं वाटू लागलं. ठाकूर परिवारातील एवढ्या मोठ्या रहस्याने जणू त्यांना मुळापासून हादरवून टाकलं होतं. असाच जोरात धक्का बसून आबासाहेब खाली कोसळत होते. ते बघून सगळ्यात पहिल्यांदा राजीव भानावर आला. त्याने लगेच आतमध्ये धाव घेत जमिनीवर कोसळणाऱ्या आपल्या मोठ्या भावाला सावरलं. आबा, आबा, सांभाळ स्वतःला. ध्रुव, पटकन पळ, पाणी आणून दे. तसा ध्रुव पाठीमागे वळला, पण त्याने पाणी द्यायच्या अगोदरच जीजींनी घाबरून पाण्याचा ग्लास राजीव समोर धरला. तसा राजीव तिला बघून चिडला, पण आबांची तब्येत खराब झाली होती म्हणून तो गप्प बसला. आनंदीने हात दाबत रडायला टेकलेल्या जीजींना थोडंसं मागे खेचलं आणि थोडं नजरेने समजावलं. आनंदी स्वतः ह्या तिरस्कारातून तब्बल 4 वर्ष गेली होती, त्यामुळे तिला जीजींची परिस्थिती चांगली माहिती होती. जीजी म्हणा की आनंदी म्हणा, त्यांच्या मनात विरजावेबद्दल प्रचंड तिरस्कार होता, पण त्याचवेळी स्वतःच्या परिवाराबद्दल तितकंच पराकोटीचं प्रेम आणि त्यासाठी त्या कुठल्याही थराला जाऊ शकत होत्या. आपल्यामुळे आपल्या मोठ्या भावाला त्रास झाला म्हणून जीजी तर रडायलाच लागली. तर आनंदीलाही वाईट वाटत होतं. कार्तिक ठाकूर नेहमीच त्यांच्यासाठी एक बाप एक भाऊ होता. आता त्यालाच त्रास झालेला बघून नाही म्हटलं तरी त्या दोघी रडवेल्या झाल्या. त्यांची ते कठोर काळीज थोडं पागळलं. थोडंसं पाणी चेहऱ्यावर शिंपटल्यावर आबा जरा भानावर आले. त्यांनी डोळे गरगर फिरवत एकदा समोर असलेल्या आपल्या परिवाराकडे बघितलं. सगळे मारले जाणार, त्यांच्या हृदयाने जशी आकाशवाणीच केली. घाबरले ते परत सेरवेर नजर फिरवू लागले. आबासाहेबांना असे गरगर डोळे फिरवताना बघून राजीव आणि ध्रुव प्रचंड घाबरले. मोठे आबा, काही होतंय का? ध्रुव रडवेला होत बोलला. राजीव घाबरला. आपण आता आपल्या मोठ्या भावाला गमावून तर नाही बसणार ना, अशी एक भयंकर कल्पना त्याच्या मनात चमकून गेली. हादरला तो. नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. आबा, ए आबा, ए, असं नको करू. डोळे नीट कर, बघ बघ, पोरग घाबरला आहे. असं नको वागू. ए, इथे बघ माझ्याकडे. राजीव आपल्या मोठ्या भावाच्या गालावर हळूवार चापटी मारत त्याला व्यवस्थित शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत बोलला. आबांनी डोळे उघडून राजीवकडे बघितलं आणि घाबरून राजीवचा हात घट्ट पकडला. राजीव, तो येतोय, तो येतोय. त्यांच्या थरथरत्या आवाजातील भीतीने त्या सगळ्यांच्याच मनातील भीतीची पुष्टी केली. तो आज एक बाप असूनही स्वतःच्याच मुलाला घाबरत होता. मध्येच आबांच्या डोळ्याच्या कड्यातून अश्रू वाहू लागले. राजीवला कळतच नव्हतं कसं सावरू हे सगळं, कसं सांभाळू. आज देवाय असता आपल्याबरोबर तर सगळं कसं एका क्षणात नीट करून टाकलं असतं. इतकी वर्ष हे सगळं घर, इथली सगळी विचित्र माणसं कसं सांभाळत असेल एकटा. वरतून एवढा मोठा बिझनेस, इतके शत्रू, कधीही कुठलीच जळ लागू दिली नाही आणि आज तोच खुद शत्रू म्हणून समोर उभा ठाकतोय. तर हे सगळं घर उद्ध्वस्त व्हायला आलंय. देव, तू आम्हाला आमचा शत्रू म्हणून नकोय रे बच्चा. तू आमचं छोटंसं बाळ म्हणूनच ठीक आहे रे आमच्यासाठी. प्लीज, शक्य असेल तर आम्हा सगळ्यांना माफ कर. चुकलो आम्ही, प्लीज माफ कर. देव, आम्हाला माफ कर. राजीव हातांच्या ओंजळीत चेहरा लपवून आतल्या आत रडत होता. आज तो खूपच तुटला होता. आपल्या परिवाराची ही अशी उद्ध्वस्त अवस्था बघून हे घर पूर्णपणे बरबाद होण्याच्या वाटेवर आलं होतं. आणि उद्ध्वस्त करणार होता तोच, त्या घराचा मुलगा देवाय ठाकूर. आता पुढे काय होईल, देवाय सगळ्यांना काय शिक्षा देईल, हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.